A7 न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत। हिंगोलीच्या औंढा रोडवरील एका दिव्यांग व्यावसायिकाने नगर परिषदेवर जाणीवपूर्वक नाली तोडल्याचा आरोप केला आहे। 7 ऑगस्ट पर्यंत दुरुस्ती न झाल्यास 15 ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे। हिंगोलीतील औंढा रोडवरील संभाजी शाळेजवळील व्यावसायिक मोहम्मद अजमुद्दीन सिद्दीकी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार अर्ज दिला आहे। त्यांच्या आरोपानुसार त्यांच्या दुकानासमोरील नालीवर असलेली लोखंडी जाळी नगर परिषदेने तोडून टाकली। गेल्या 5 वर्षांपासून नाली स्वच्छ होत नसल्याने पाणी साचत आहे। त्यासाठी त्यांनी स्वतः जाळी लावली होती, मात्र प्रशासनाने ती काढून टाकल्याने ग्राहक येऊ शकत नाही आणि त्यामुळे त्यांचा व्यवसाय बुडाला आहे। ते दिव्यांग असून शेजारील दुकानांना हात न लावता फक्त आपल्यालाच टार्गेट केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे। 7 ऑगस्ट पर्यंत नाली दुरुस्ती न झाल्यास 15 ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करणार असल्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे। या प्रकरणी नगर परिषद प्रशासन काय भूमिका घेते हे पाहणे देखील महत्त्वाचे आहे। A7 न्यूज चॅनलसाठी अनिस अहमद, हिंगोली। A7